आज थॅलेसेमिया डे आहे. 8 मे हा सर्वीकडे थॅलेसेमिया डे म्हणून दिवस म्हणून साजरा होतो. आपण म्हणू की थॅलेसेमिया असलेल्या अनेक सहकारी असतील, मग ते स्त्री किंवा पुरुष, यांना प्रत्येक काही महिन्यांनी रक्त बदलावं लागतं आणि थॅलेसेमियाचं रक्त निर्माण त्यांच्या बॉडीमध्ये जी काही अडचण आहे त्यांना चांगलं रक्त देण्याची आवश्यकता असते. आणि आज श्वासच्या माध्यमातून आणि मुंबादेवी ब्लड सेंटर डॉक्टर जीवन रंजना सगरे यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची पर्वणी नवी मुंबईकरांना मिळालेलं आहे. पहिल्यांदाच हे नॅट टेस्टिंग लॅब असलेलं हे पहिलं नवी मुंबईचं सेंटर आहे, जे गरीब गरजू लोकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक भार न पडता होणार आहे. त्याबद्दल नवी मुंबईकरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद करतो. हर्ष मकोलजी आमचे गव्हर्नर आहेत रोटरीचे, त्यांच्या आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी धन्यवाद करतो. त्यांना अभिनंदन करतो की गेली 2 वर्ष त्यांची पूर्ण टीम, खास करून लेडीज टीम जी आहे आमची, महिला टीम मोठ्या मेहनतीनं थॅलेसेमियासाठी काम करत आहेत. मला असं वाटतं की एक नवी मुंबईमध्ये अशी चांगली सुसज्ज रक्तपेढी असणं हे नवी मुंबईकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. भविष्यामध्ये ह्या रक्तपेढीतून लोकांच्या जीवनाचा जो एक अविभाज्य घटक आहे रक्त, ते चांगलं रक्त उपलब्ध होणं, चांगल्या दरात उपलब्ध होणं, योग्य वेळेला उपलब्ध होणं, ही जबाबदारी श्वासच्या माध्यमातून आणि मुंबादेवीच्या माध्यमातून घेतलेली आहे. मी त्या पूर्ण टीमचं मी धन्यवाद करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत. हे तुमच्या एकट्याचं काम नाही आहे, हे सर्वांचं काम आहे, समाजाचं काम आहे. आणि ह्याच्यासाठी आपण सर्व नवी मुंबईकर एकत्र येऊन आज आपण शपथ घेऊया की थॅलेसेमिया हा आपल्याला पूर्ण नवी मुंबईतून आपल्याला मुक्त करायचं आहे. थॅलेसेमिया मुक्त नवी मुंबई असा करण्याचा प्रयत्न आहे. याच्यासाठी बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आता ज्यांना थॅलेसेमिया झालेला आहे किंवा आहे अडचण, त्यांना मात्र इथून योग्य पद्धतीनं, योग्य वेळेत, योग्य दरामध्ये ते रक्त उपलब्ध होईल. आणि आजच्या दिवसानिमित्तानं मी पूर्ण टीमचं धन्यवाद करतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.